नमस्कार। आज भाद्रपद कृष्ण सप्तमी शके 1945। मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या 9 विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रकरणी कारवाई। बंदी पुनर्विलोकन समितीमुळे अनेक कैदी कारागृहातून मुक्त होणार असल्याने तुरुंगावरील ताण होणार कमी। आणि इंदिरानगर आणि आजूबाजूचा पाणी पुरवठा आज बंद। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात MBBS ला नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग केल्याप्रकरणी प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या 9 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। तक्रारीनुसार केलेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रतिबंधक नियमावलीनुसार कारवाई करण्यात आली आहे। रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बेदखल करण्यात आला आहे। तसंच त्यांना एका शैक्षणिक सत्रासाठी कॉलेजमधून निलंबित करण्यात आलं आहे। या कारवाईच्या माध्यमातून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल असं प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं आहे। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे रॅगिंग सारख्या घटना होऊ नयेत यासाठी सर्व विद्यार्थ्यांशी पुन्हा संवाद साधण्यात येत आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा असा कोणी छळ करत असेल तर त्याची तात्काळ तक्रार करण्यात यावी असंही विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्याची माहिती राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी दिली। वसतिगृहात रॅगिंग झाल्याची तक्रार करणारा ईमेल सप्टेंबर महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांच्याकडे पाठवण्यात आला होता। त्या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांनीही राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना या ईमेलद्वारे सूचित करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी रॅगिंग प्रतिबंधक समितीच्या सहाय्याने तपास केला। त्यात नव्याने MBBS साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं प्रथम आणि द्वितीय वर्षातील MBBS मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मुलांच्या वसतिगृहात रॅगिंग केलेले असल्याचं निदर्शनास आलं। रॅगिंग प्रतिबंधक समितीनं या संदर्भात कसून चौकशी करून प्रथम आणि द्वितीय वर्षातील दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे। रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून कायमस्वरूपी बेदखल करण्यात आलं आहे। तसंच एका शैक्षणिक सत्रासाठी महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलं आहे। ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी स्पेशल कॅम्पेन 2023 या अभिनव अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे। तुरुंगातील बंद्यांची संख्या आटोक्यात आणणं आणि जे कैदी तुरुंगातून सुटकेस पात्र आहेत परंतु काही कायदेशीर आणि तांत्रिक कारणावरून वर्षानुवर्ष बंदिस्त आहेत त्यांची सुटका करणं हा या अभियानाचा उद्देश आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली। या अभियानासाठी बंदी पुनर्विलोकन समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमध्ये प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा दंडाधिकारी ठाणे आणि पालघर, पोलीस आयुक्त ठाणे नवी मुंबई अधीक्षक ठाणे मध्यवर्ती कारागृह तळोजा, मध्यवर्ती कारागृह नवी मुंबई आणि जिल्हा कारागृह कल्याण यांचा समावेश आहे।
या समितीतर्फे जिल्हा अंतर्गत असलेल्या कारागृहातील बंदिस्त असलेल्या कैद्यांच्या प्रकरणाची पडताळणी होणार असून त्यामध्ये जे कैदी फौजदारी प्रक्रिया संहितानुसार जामीन मिळवण्यास पात्र असलेले कैदी, विविध व्याधी आजाराने त्रस्त असलेले कैदी, तडजोड पात्र गुन्ह्यातील कैदी, ज्या प्रकरणातील गुन्ह्यास अपराधी परिवीक्षा अधिनियमानुसार 1958च्या तरतुदी लागू करता येतील असे कैदी, ज्या कैद्यांच्या प्रकरणात मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाहीत, त्याचप्रमाणे 2 वर्ष कालावधीची शिक्षा असलेले प्रदीर्घ कालावधीपासून बंदिस्त असलेले कैदी, तसंच 19 ते 21 वयोगटातील 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षा असलेल्या आणि त्यापैकी 1/4 कालावधी कारागृहात व्यतीत केलेल्या प्रथम गुन्ह्यातील कैदी यांचा विचार या समितीमार्फत करण्यात येणार असून योग्य प्रकरणात समितीमार्फत जामिनावर सुटकेसाठीची शिफारस संबंधित न्यायालयांना करण्यात येणार आहे। कारागृहामध्ये असंख्य कैदी ज्यांचा जामीन आदेश होऊनही त्यांची पूर्तता झालेली नसल्यानं अनेक वर्षांपासून बंदिस्त असल्याचं दिसून येत असून केवळ आर्थिक अडचणींमुळे ते त्यांच्या संविधानिक हक्कापासून वंचित असल्याचं दिसून येत असल्यानं अशा कैद्यांच्या जामीन अर्जाचा आणि अटींचा पुनर्विचार करण्याबाबत शिफारस करण्यात येणार आहे। या अभियानामुळे अनेक कैदी कारागृहातून मुक्त होणार असून त्यामुळे तुरुंगावरील वाढलेला ताण कमी होणार आहे। जिल्हा आणि सत्र न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील परिसरात स्वच्छता ही सेवा 2023 हे अभियान उत्साहात संपन्न झालं। स्वच्छता ही सेवा 2023 अभियान राबवताना संपूर्ण न्यायालयीन परिसराची स्वच्छता करण्यात आली। या स्वच्छता अभियानात मोटार अपघात दावा न्यायाधिकरण ठाणेचे सदस्य S.N. शाह, दिवाणी न्यायाधीश S.K. फोकमारे, तिन्ही सह दिवाणी न्यायाधीश A.M. पाटणकर, 5वे सह दिवाणी न्यायाधीश J.R. मुलाणी, 6वे सह दिवाणी न्यायाधीश A.C. डोईफोडे, 4थे सह दिवाणी न्यायाधीश A.R. शेंडगे, इतर न्यायिक अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी मारुती कावडे आणि स्वामीनारायण संस्थेचे अध्यक्ष आणि स्वयंसेवक यांनी, त्याचप्रमाणे सर्व स्तरावरील न्यायालयीन कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी केलं। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। शहापूर तालुक्यातील वासिंद येथील कवी अर्जुन भागा बांबेरे लिखित दंश झालाय काळजाला या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा वासिंद इथे पार पडला। पिवळी केंद्रातील केंद्र प्रमुख आणि सर्व शिक्षक वृंद तसंच कोळी महादेव एकता प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी या प्रकाशन सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या प्रसंगी ज्येष्ठ कवी अशोक बागवे आपल्या भाषणात म्हणाले की अर्जुन बांबेरे यांचं काव्य लेखन आजच्या कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत किती समर्पक आहे याबाबत त्यांनी त्यांचं कौतुक केलं। तसंच सतीश सोळांकुरकर यांनी असंच काव्य लेखन आपल्या हातून सतत होत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली।
ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाणे तहसीलदार यांच्या माध्यमातून मुंब्रा खाडीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या एका बोटीवर महसूल विभागाच्या टीमनं कारवाई केली आहे. मुंब्रा ते डोंबिवली या खाडी पात्रात गस्त घालत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना अवैध वाळू उपसा करणारी बोट आढळली. त्यानंतर नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि ठाणे तलाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे दक्षता पथक 2च्या टीमनं या बोटींवर तोडक कारवाई सुरू केली. ही बोट अधिकाऱ्यांनी खाडीत तोडून टाकली. गॅस कटरच्या सहाय्यानं ही बोट पाण्यात तोडून टाकली. 12 सप्टेंबर रोजी याच मुंब्रा खाडीत पात्रात जिलेटिन आणि डेटिनोटरच्या काड्या आढळून आल्या. अनधिकृत ही बोट आढळली होती. पुन्हा अशी अनधिकृत बोट खाडी पात्रात आढळल्यानं खळबळ माजली आहे. त्यामुळे खाडी पात्रात मेरीटाईम बोर्ड आणि सागरी पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सकाळी 5 वाजल्यापासून खाडीपात्रात सर्च ऑपरेशन केल्यानंतर 5 ते 6 तासानंतर एक अनधिकृत बोर्ड आढळली आणि तिच्यावर कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय दक्षता पथक 2च्या टीमसह तलाठी सोमा खाकर, अरुण कासार आदी उपस्थित होते. वाडा येथील 2012 मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडातील 6 जणांना इथल्या जिल्हा न्यायालयानं संशयाचा फायदा दिला असून बुधवारी सत्र न्यायाधीशांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रेमल एस विठलानी यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की कथित आरोपींवरील आरोप वाजवी संशयापलीकडे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अयशस्वी ठरला आहे आणि त्यांना संशयाचा फायदा दिला जात आहे. त्यामुळे न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी पक्षातर्फे हजर असलेले अतिरिक्त सरकारी वकील ॲडव्होकेट संजय मोरे यांनी न्यायालयाला सांगितलं की मागील प्रकरणातील आरोपींनी एका पोलीस हवालदारासह 2 जणांची हत्या केली होती. पोलीस हवालदार अनिल बाबर आणि नयन पाटील या दोघांचे मृतदेह 27 ऑक्टोबर 2012 रोजी वाडा इथल्या गौरापूर जवळ रस्त्यावर सापडले. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून नंतर त्यांचे खुनाच्या गुन्ह्यात रूपांतर करून 6 जणांवर गुन्हा दाखल केला. बचाव पक्षातर्फे हजर राहून ॲडव्होकेट गजानन चव्हाण, ॲडव्होकेट भरत सोनावणे आणि ॲडव्होकेट रामराव जगताप यांनी संपूर्ण आरोप लढवले आणि आरोपींवर खुनाचा आरोप करण्यासाठी कोणताही पुरावा नसल्याची माहिती न्यायालयाला दिली. आरोपांबाबत कोणताही पुरावा नाही, हे प्रकरण निव्वळ अपघाती आहे असा युक्तिवाद त्यांनी केला आणि आरोपींचा तथाकथित हत्येशी अजिबात संबंध नसल्याचं सिद्ध केलं. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आणि त्यापुढील पुराव्यावर विसंबून राहून न्यायालयानं आरोपींना संशयाचा लाभ देण्याची गरज असल्याचं सांगितलं आणि त्यामुळे 6 जणांची निर्दोष मुक्तता केली. निर्दोष सुटलेल्यांमध्ये संजय पाटील, एलन फर्नांडिस, सुतार सावंत, मालिन फर्नांडिस, हरेश भोईर, वाहतूकदार, जोसेफ फर्नांडिस, मिनरल वॉटर सप्लायर यांचा समावेश आहे. इंदिरानगरकडे पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज पहाटे 4 वाजता ज्ञानेश्वर नाका इथे फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी इंदिरानगरकडे येणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे इंदिरानगर, सावरकर नगर, साठे नगर, डवले नगर, रूपादेवीपाडा, लोकमान्य नगर, किसन नगर, भटवाडी इत्यादी परिसरातील पाणी पुरवठा आज म्हणजे गुरुवारी बंद राहील. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत.
घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला thanewarta@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या 9 विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रकरणी कारवाई. बंदी पुनर्विलोकन समितीमुळे अनेक कैदी कारागृहातून मुक्त होणार असल्यानं तुरुंगावरील ताण होणार कमी. आणि इंदिरानगर आणि आजूबाजूचा पाणी पुरवठा आज बंद. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या thanewarta.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.